ज्याला उठायचं असेल त्यांनी हळूच उठायचा, आवाज न करता रेकॉर्डिंग सुरू आहे. काय असतं सगळेजण कार्यकर्ते आहेत. आणि शिबिरात यायचं म्हणजे फक्त भाषणं ऐकायला, भाषणं करायला नाही यायचं. तर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट व्हायला पाहिजे, कळायला पाहिजे. आणि नुसतं स्पष्ट होणं, कळणं महत्वाचं नाही. तर तुम्ही कार्यकर्ते म्हणून एखादी गोष्ट समजून घेऊन त्याच्याबद्दलचं मत तयार करणं किंवा बोलणं हे जास्त महत्वाचं असतं. म्हणजे व्यक्त होणं जास्त महत्वाचं. सगळीकडेच तुम्हाला जालिंदर घिगे, स्वप्नील धांडे नाही मिळणार. तर मग तुम्हाला एखादा प्रसंग समोर आला, एखादी व्यक्ती समोर आली, एखादी कविता तुम्ही ऐकली कवीची, एखादा लेख वाचला, एखादी कथा वाचली, आणि जर कोणतरी म्हणाले की आता हां सांग तुझं मत काय आहे, मग आपण असं म्हणणार काय? नाही, जालिंदरला फोन करतो आणि सांगतो, असं नाही म्हणता येईल. असं पूर्वी विनोद घडलेले आहेत. असे विनोद घडलेले म्हणजे मगाशी आम्ही डॉक्टर जालिंदर घिगे आणि आम्ही बोलत बसलो होतो. नाना पाटील हे क्रांतिकारक नेते पश्चिम महाराष्ट्र, तसे महाराष्ट्र सगळाच व्यापलेला होता त्यांच्या सहकार्याने. म्हणजे नाशिकचं जे डांगचं जंगल आहे त्या जंगलामध्ये सुद्धा त्यांचे काही सहकारी होते. नागनाथ नाईकवडी, जी.डी. बापू लाड वगैरे असं. त्यानंतर गोवा मुक्तीमध्ये होते, हैदराबाद संस्थानाच्या विरोधात लढण्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात होतेच ते. पण नाना पाटील पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त. ते निवडून गेले कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं, आणि लोकसभेमध्ये त्यांना दुसरी भाषा येत नव्हती, फक्त मराठी बोलायची. आणि लोकसभेमध्ये त्यावेळेला फक्त इंग्रजी आणि हिंदीच चालायचं. ह्या स्थानिक भाषा चालत नव्हत्या. ते नाना पाटलांनी पहिल्यांदा असं सांगितलं की मी बोलणार तर माझ्याच भाषेत बोल, तुम्हाला काय करायचं असलं तर ट्रान्सलेशन तुम्ही करून द्या. आणि ते नाना पाटलांनी सुरुवात केल्यानंतर आपल्या देशातल्या जवळजवळ 14 भाषांच्या मध्ये आता लोकसभेमध्ये भाषांतर होते. पण ही सुरुवात नाना पाटलांनी केली. तर नाना पाटलांची एक गंमत सांगितली जाते की नाना पाटील भाषणाला उभा राहिले की शिवाजी महाराज की जय म्हणून घोषणा द्यायची. ते लोकसभेत पण द्यायचे. आणि मग त्यांचं भाषण सुरू झालं की CPIचे त्यावेळचे एक खासदार त्यांचं इंग्रजीत किंवा हिंदीत भाषांतर करून सांगायचे लोकसभेला. नाना पाटलांचं मराठीतलं कोणाला कळायचं नाही. आणि ज्यावेळी त्यांचं भाषांतर होईल त्यावेळेला माणसं ते भाषांतर झाल्यावर टाळ्या वाजवायची. नाना पाटील म्हणायचे मी बोललो, मला कोण टाळ्या वाजवत नाही आणि याला का टाळ्या वाजवली? कारण लोकांना त्यांचं बोलणं कळत नव्हतं मराठीत. तर एकदा नाना पाटलानं लोकसभेमध्ये वेळ अशी आली की नवीन विषय चर्चेला आला आणि सभापती म्हणाले नाना पाटील आता तुमचं मत सांगा. नाना पाटील म्हणाले माझं मत लघवीला गेलंय, आल्यावर विचारून सांगतो. आता हे ट्रान्सलेशन कोण करणार? मग लोकसभेच्या सभापतीनंच ट्रान्सलेशन केलं, कारण तो महाराष्ट्रातला होता. नाना पाटील काय म्हणताय? कौतुक झालं पार्टीची शिस्त म्हणून. म्हणजे पार्टीचा नेता बाहेर गेलाय तर मी माझं मत कसं मांडू? खरं नाना पाटलांना त्या विषयातलं काही कळत नव्हतं, म्हणून त्यांनी सांगितलं माझं मत लघवीला गेलं. आपल्याला का अशी संधी मिळत नाही समाजात. आणि जर
तुमचं मत स्पष्टपणे आणि योग्य मांडू शकला नाही तर तुम्ही तुमची लिडरशिप डेव्हलप करू शकत नाही. आणि जर तुमचं नेतृत्व विकसित व्हायचं असेल, लिडरशिप डेव्हलप व्हायची असेल, तर तुमचं व्यक्त होणं, बोलणं ते लॉजिकल असणं, म्हणजे तार्किक असणं, योग्य असणं, अभ्यासाच्या आधारावर असणं, याला जास्त महत्त्व आहे. आणि मग त्यासाठी विचार पद्धती जास्त महत्त्वाची ठरते. तुम्ही एखादी गोष्ट कशी समजून घेता आणि ती समजून घेतलेली गोष्ट कशी मांडता समोरच्या माणसाच्या बाबतीमध्ये, यासाठी खरं आपण शिबिर आहे. एखादी गोष्ट कशी समजून घ्यावी, काय मेथडॉलॉजी, पद्धती काय असते, तुम्ही जर ते समजून घेऊ शकला तर मग तुम्ही वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाऊ शकता, जीवनातले असतील किंवा समाजातले असतील. म्हणून शिबिरामध्ये आल्यावर नुसतं बोलायचं आणि नुसतं ऐकायचं नाही, तर मनात जी प्रश्न असतील त्याच्यावर चर्चा पण आवश्यक. म्हणजे तर कसं, मी मगाशी सगळ्यांची नावं ऐकली, तुम्हाला काय फरक जाणवला नावं ऐकताना? काही मुलांनी आपलं पहिलं नाव सांगितलं आणि काही मुलांनी आपलं आडनाव पहिल्यांदा सांगितलं. का असं का? ज्यांना शिक्षकांनी शाळेमध्ये नाव कसे सांगावे असं शिकवलं, ती मुलं पहिल्यांदा आडनाव सांगतात. म्हणजे त्यांना असं वाटतंय की नाव सरळ सांगितल्यावर मग काय ह्याच्यात काय विशेष नाही ना, आडनाव पहिल्यांदा सांगायचं. आडनावाला महत्त्व देणारी एक समाज व्यवस्था आपल्या इकडे आहे. काय तर आडनावावरून तुमची जात कळते आणि तुझी जात पहिली, मग तुझं नाव, मग तुझ्या बाचा. ही जी विचार करण्याची पद्धत आहे, ही जातीला महत्त्व देणारी पद्धत आहे. म्हणजे माणसानं जर का सलग एक 4 वाक्य तो बोलला, कुठलाही माणूस, तर तुम्ही सांगू शकला पाहिजे की ह्यानं कुठली शब्द योजना केली, पहिल्यांदा कुठला शब्द वापरला, दुसऱ्यांदा कुठला शब्द वापरला, त्याच्यावरून ह्यो कुठल्या विचाराचा माणूस आहे, इथंपर्यंत तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला त्या शब्द योजने पाठीमागचं महत्त्व, शब्दांचं महत्त्व असं कळलं, तर तुम्ही त्या माणसाचं एक मूल्यमापन लगेच करू शकता. एक पॅरेग्राफ वाचला की ह्या माणसाला काय म्हणायचं आहे किंवा ह्यो माणूस कुठल्या विचाराचा आहे तुम्ही सांगू शकता. पण मग तुम्हाला तो बारकावा तुमच्यात यायला पाहिजे. आणि तो जर बारकावा एकदा तुमच्यात आला तर मग तुम्ही कार्यकर्ते म्हणून विकसित व्हायला मदत होऊ शकते तुम्हाला. आता कसं आहे की आपल्या इकडं ही नावं सांगायची पद्धत वेगळी आहे. आणि तुम्ही दक्षिण भारतात गेला तर कशी पद्धत आहे, ते गावाचं नाव आधी सांगतात, मग आपलं नाव आणि मग आपल्या वडिलांचं नाव सांगतात, जातीचं नाव सांगत नाही. का सांगत नाहीत? जातच नाही. म्हणजे तुम्ही जर का कर्नाटकच्या खाली गेला तर तामिळनाडू, केरळ ह्या परिसरामध्ये तुम्हाला नाव सांगताना माणसं आधी गावाचं नाव सांगतात, प्रदेशाचं, त्या भूभागाचं, आणि नंतर बाकीचं नाव सांगतात. त्याचं कारण असं आहे की नारायण गुरु म्हणून एक माणूस होता स्वातंत्र्याच्या आधी, महात्मा फुलेंच्या नंतर. त्या माणसानं ह्या जे सगळ्या जाती आहेत ना, त्या जवळजवळ एक केल्या. म्हणजे जात मानायची नाही असं त्याचं चळवळीचंच नाव, त्याला गुरुची चळवळ असं पण म्हणतात. आणि नारायण गुरु हा महत्वाचा माणूस होता असं डोक्यात असेल. त्यामुळं ती माणसं जात सांगत नाही, जात मानत पण नाही. जात मानणारे 3 घटक दक्षिण भारतामध्ये आहेत. एक ब्राह्मण, दुसरा मधला भाग आणि तिसरं अस्पृश्य. जे पूर्वी अस्पृश्य होते ते तिथं पण होते.
आपल्या संपूर्ण देशाचं एक व्यवच्छेदक असं लक्षण आहे. म्हणजे कुठंही देशात गेल्यासा तरी ते तुम्हाला लागू पडतं. सांस्कृतिक बाबतीत जाती व्यवस्था ही त्याच्यातलं एक लक्षण आहे, उतरंडीची जाती व्यवस्था. आता त्याच्यामुळं माणसाच्या भाषेवर परिणाम होतो, त्याच्यामुळं माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळं माणसाच्या व्यक्त होण्यावर सुद्धा परिणाम होतो. हे तुम्ही जर समजून घेतलं, तो माणूस कसं बोलतो, तो कसं वागतो, तर तुम्ही हे सांगू शकता की हा कुठला आहे माणूस, असं पण आपण समजून घेऊ शकतो. आपल्यातल्या काही माणसांना स हा शब्द उच्चारता येत नाही. म्हणजे जर का तुम्ही ह्या पट्ट्यातनं असं पुढे गेला, धुळे नंदुरबार, तर तिकडे पावरा नावाची एक आदिवासी जमात आहे. त्या जमातीतले लोक स हा शब्द वापरत नाही. म्हणजे काही शब्द काही संस्कृतीमधले त्याचा वापर नसतोच. म्हणजे कोकणात तुम्ही गेला तर ल हा शब्द कमी वापरतात, नाहीच वापरतात, ल वापरतात. गोळा नाही गोला म्हणतात, बाळ नाही बाला म्हणतात, हे ल वापरतात. तसे ते स वापरत नाही, ते स्वतःला रजपूत समजतात आदिवासी. जर तुम्ही त्याला हिंदीमध्ये सौ म्हटलं तर ती सौ म्हणत नाही, ती हो म्हणते. म्हणजे सच्या ठिकाणी ह. तुम्ही सात म्हणाले असा तर पावरा आदिवासी हातच म्हणणार. म्हणजे 6 7 असं जर तुम्ही म्हणत गेला तर तो हा हात म्हणणार, स वापरतच नाही. आता न वापरण्याचे आणि तिथं ह वापरण्याचे परिणाम देशावर काय झाले तुम्हाला माहिती आहे? जे लोक सिंधू नदीच्या पलीकडे होते आणि जे लोक सिंधू नदी पार करून अलीकडे आले, त्या लोकांना सिंधू म्हणायला येत नव्हतं, म्हणून ते काय म्हणायला लागले? हिंदू. आणि आता जी सगळी भानगड आहे ना आपली देशातली, धर्माच्या, जातीच्या, संस्कृतीच्या नावावर हिंसा, दादागिरी, ज्याला हुकुमशाही असं आपण म्हणतो, हे कुठं कुठं कसं कसं पसरत जातं हे तुम्ही समजून. म्हणजे आपण बोलताना सहज एखादी गोष्ट बोलतो, पण कार्यकर्त्यांनी कुठलीही गोष्ट सहज घ्यायची नाही, त्याच्यातलं तुम्ही बारकावा टिपला पाहिजे. म्हणजे आता आपण संस्कृती हा शब्द वापरतो. म्हणजे आमच्या सांस्कृतिक चळवळीचं नाव काय? विद्रोही सांस्कृतिक चळवळ. विद्रोही सांस्कृतिक चळवळ. परवा एका विद्वानानं आम्हाला सांगितलं, तुम्ही ब्राह्मणिकल थॉट सिस्टीमचे समर्थक आहात का? असं म्हणजे मलाच म्हणाला तो. मी म्हटलं असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही संस्कृती हा शब्द कसा वापरता म्हणाला. संस्कृती हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला मला काहीच माहित नव्हतं. मी आपला त्याचं तोंड बघत गप्प बसलो. पण तोंड म्हणजे कोण? डॉक्टर गणेश देवी. म्हणजे आपल्यातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना ते माणूस माहिती आहे. भाषातज्ञ, जगभर मान्यता प्राप्त असलेला भाषातज्ञ. म्हणजे भाषेच्या होती जगात कुठं काय चर्चा झाली तर युनोवाले त्याला सल्लागार म्हणून बोलवतात. आपल्या देशातल्या जवळजवळ भटक्या विमुक्तांच्या आणि आदिवासींच्या 700 भाषांचं संकलन त्यांनी केलेलं आहे, म्हणजे सगळीकडच्या देशभरात, आणि त्याचा अभ्यास केलेला भटके विमुक्त आदिवासी यांच्या. तर ते मला परवा असं म्हणत होते की कल्चरचं भाषांतर ज्यानं पहिल्यांदा केलं त्यानं त्याचं भाषांतर संस्कृती का केलं? कारण त्यांना ते संस्कृत सोबत जोडायचं. कल्चरचं भाषांतर जर प्रकृती असं केलं असतं संस्कृतीच्या ऐवजी, तर ते प्राकृत भाषेसोबत जोडलं गेलं असतं. म्हणजे संस्कृतीऐवजी तुमची भाषा मराठी आहे किंवा आपल्या ज्या बाकीच्या बऱ्याच भाषा आहेत, अर्धमागधी आहे किंवा बौद्ध साहित्य ज्या भाषेमध्ये आहे ती पाली भाषा आहे, ह्या सगळ्या भाषा ह्या प्राकृत भाषेच्या कक्षेमध्ये जातात.
जर का आम्ही कल्चरचं भाषांतर या देशामध्ये करताना प्रकृती असं केलं असतं तर मग देशाची प्रकृती, माणसाची प्रकृती आपण म्हणतो की नाही, ते कशामुळे घडलेलं आहे? तर घडण्याच्या घटकामध्ये भाषा असते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आता संस्कृती ह्या शब्दाऐवजी प्रकृती हा शब्द वापरायला, तरच तुम्ही ब्रॅह्मणिकल थॉट सिस्टम तोडून तुमची जी बहुजनांची संस्कृती आहे त्याचं व्यक्त होणं जास्त कॉन्क्रिटाईज होईल असं त्यांचं मत. म्हणजे आपल्याला आपल्या काही गोष्टी ह्या फार म्हणजे दुर्लक्षित करण्याची सवय लागते. चळवळीत ही सवय आपल्याला नाही. आपण ते गांभीर्याने घ्यायला पाहिजे, बारकाईने घ्यायला पाहिजे. आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये तर हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी ही 2-3 उदाहरणं तुम्हाला दिली. आणि मला मग अशी हे दिलं, ह्याला काय म्हणतात नक्की? आहे बघा. आणि श्रीफळ आहे की नाही? श्रीफळ नारळ आहे. नारळ असेल, नारोळ असेल, काही बी असेल. हां, ते इंग्रजीतला कोकोनट असेल. पण लोकांना नारळ म्हटलं की फार म्हणजे काय बोलतो माणूस. तुम्हाला जर सत्कार करताना हे दिलं तर त्याला नारळ म्हणून चालत नाही, त्याला काय म्हणतात? श्रीफळ. मग आता हे श्रीला लागलेलं फळ असेल तर ते श्री म्हणजे ते झाड आहे का नारळाचं? मग ह्याला श्रीफळ का म्हणायचं? म्हणजे तुमची व्यक्त होणं हे संस्कृती ठरवते. म्हणजे तुम्ही कसं बोलावं, तुम्ही काय बोलावं, हे ठरवण्याची जी प्रोसेस असते मनाची, तिथं हस्तक्षेप केला जातो. आणि त्याला आपण सांस्कृतिक किंवा आता प्राकृतिक हस्तक्षेप म्हणायला हरकत नाही. हे तुमचा दृष्टिकोन ठरवतं. दृष्टिकोन ठरवतं म्हणजे कसं की समजा आपल्याकडे एखादा माणूस जर खेड्यातनं आला आणि तो त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये बोलायला लागला, आपल्याला आवडतं का? आता हे मगाशी मुलगी स्वप्नीलची म्हणाली की मला लिहायचं आहे. मी तिला म्हणत सांगत होतो की लिहायचं आहे असं म्हण. म्हणजे काय? लिहायचं हे चुकीचं. कोणी सांगितलं? म्हणजे लिहिणे हे बरोबर आहे आणि लिहणे हे चुकीचं आहे. हे सांगण्याची ज्यांनी मक्तेदारी केली किंवा ज्यांनी अधिकार आपल्याकडे घेतले, तू बोलतोस ते बरोबर की चूक, असं म्हणण्याची ताकद, ह्याला वर्चस्व. आणि आपल्या संस्कृतीमध्ये ठराविक लोकांचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या गोष्टी आपण अनुकरण करतो. मग बोलण्यामध्ये असतं, मग वागण्यामध्ये असतं, मग व्यवहारामध्ये असतं. मग आपल्याला सगळेजण सांगतात की सकाळी उठून प्रत्येकानं दात घासले पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, सांगतात की नाही, स्वच्छ कपडे घातले पाहिजे आणि फिरायला बाहेर पडलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर आधी जनावरांना पाणी पाजावं असं कोण म्हणतं का? सकाळी उठल्याबरोबर जनावरांचं शेण काढलं पाहिजे असं कोण म्हणतं का? सकाळी तू आंघोळ केला नाहीस तरी चालेल, कारण सकाळी काम करायचं, घाम गाळायचं आणि घाम आल्यावर दुपारी नाही तर संध्याकाळी आंघोळ कर असं कोण म्हणतं का? असं आपल्या पुस्तकात लिहिलेलं असतं. सकाळी आंघोळ करून उपयोग नाही, संध्याकाळीच घाम आल्यावर आंघोळ केली पाहिजे असं लिहिलेलं आहे का कुठं? का लिहिलेलं नाही? कारण पुस्तकं काम करणाऱ्या, श्रम करणाऱ्या माणसांनी लिहिलेली नाही. जे आईत खाऊ आहे, जे पांढरपेशी आहे, जे श्रमाचं काम करत नाही, त्यांचे विचार योग्य असं आपण मनामध्ये घेतलेलं आहे. आणि मग तो एक आपल्या मनावर दबाव येतो की चांगलं काय. हा दबाव कुठंपर्यंत जातो? तुम्ही टीव्ही बघितलाय? टीव्ही बघताय सगळेजण. टीव्हीचं ते धारावाहिक असतं, धारावाहिकीमध्ये जाहिरात येतात. सगळ्यात जास्त जाहिराती कशाची असतात? कॉस्मेटिक. कॉस्मेटिक.
एक. दुसरं डिओड्रंट, हा ते कॉस्मेटिक्स कॉस्मेटिक मध्येच घालतो. साबण, टावेल, लिपस्टिक. लिपस्टिक, साबण. कपडे बिपडे सगळे कपडे. कॉस्मेटिक. हां, आता ह्यातले जे ते कॉस्मेटिक जरासं फोड आता, आणि त्याच्यामधलं डिओड्रंट काय डिओड्रंटची जाहिरात असते. इंगेज आहे ना इंगेज, इंग्लिश असू देत. नाही इंगेज म्हणून आहे एक परफ्यूम, त्याची सगळ्यात जास्त जाहिरात चालते असं. हा, मग काय असते इंडिया में जाहिरात? क्या चल रहा है? फॉग चल रहा है. फॉग जास्त फॉग की जाहिरात. इंडिया में फॉग. आणि त्याच्यात सुगंधी सौंदर्य प्रसाधन. डिओड्रंट का लावायचा? जाहिरातीत दाखवत ना कुंभार. हा? घामाचा वास येऊ नये म्हणतो सर. बरोबर आहे का? हे सांगितलेलं बरोबर आहे की नाही? घामाचा वास आला आणि माणूस मेला, असं कुठे झालंय का? मग घामाचा वास वाईट का असतो आणि तो येता कामा नाही, ही कुठनं, ही विचार पद्धती कुठनं आली? आपण एखादी गोष्ट बघतो तर त्याचं इंटरप्रिटेशन आपण करू शकलो पाहिजे. ह्या जाहिराती ज्या तुमच्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून सांगतात, ज्या जाहिराती तुमचे कपडे स्वच्छ आणि पांढरेच असले पाहिजेत म्हणून सांगतात, त्या जाहिरातींच्या पाठीमागे सुद्धा एक विचारसरणी असते, आणि ती वर्चस्ववादी विचारसरणी असते. ती काय असते? घाम करणारा माणूस चांगला नसतो. ज्याला घाम येतो, जो काम करतो, तो माणूस चांगला नसतो. तुमच्या अंगाला घामाचा वास आला तर तुम्ही माणूस नाही, तुम्ही जनावर आहात. आणि श्रम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या माणसाला माणूस पण नाकारणारी परंपरा आपल्या देशात आहे. त्या परंपरेचं नाव आहे ब्राह्मणी परंपरा. त्या परंपरेचं नाव आहे मनुस्मृतीची परंपरा. आणि ह्या मनुस्मृतीच्या परंपरेनं श्रम करणाऱ्या माणसाला शूद्र म्हटलेलं आहे. आणि मग श्रम करणारा माणूस शूद्र, त्याचं श्रम शूद्र, त्याचा घाम शूद्र. आणि मग आपण सुद्धा जी माणसं श्रम करणाऱ्या जनसमूहातून आलेलो असतो, ती माणसं आपले विचार समजून घेत नाहीत, तर त्यांचे विचार योग्य आहेत असं म्हणून त्याचा स्वीकार करा. याला प्रभाव म्हणतात, वर्चस्व म्हणतात, विचारांचं वर्चस्व म्हणतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे त्यांचं समजून घेऊन तसंच वागणारी माणसं आहेत, किंवा ते जो गुण आहे, त्याला अनुकरणाचा रोग म्हणतात. म्हणजे कसं, आपल्याला जाहिरातीमध्ये किंवा बोलताना आपण मुलगी कशी पाहिजे लग्नाला, काळी चमकणारी काळदार अशी मुलगी चालेल असं कुठं असतं का जाहिराती? गोरी पाहिजे. का पाहिजे? तू काय इंग्लंड मधनं आलास काय, तू रशियातनं आलास? म्हणजे तिकडे कसं बर्फ जास्त पडतं रे. आता आपण इथं बाहेर बसलो होतो, इकडे का आलो? ऊन तापतंय, सूर्य भयंकर तीव्र आहे आपल्या इकडे. तिकडे सूर्यच नसतोय ना. बरं, सूर्य नसल्याचे खूप म्हणजे त्यांना तोटे आहे. तिकडे वनस्पती उगवत नाही, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू तयार होत नाही. जीवजंतू तयार होण्यासाठी माती चांगली, पाणी आणि सूर्यप्रकाश असावा लागतो. आणि जिथं सूर्यप्रकाश जास्त तिथं उत्पन्न जास्त. म्हणजे दक्षिण आफ्रिका असेल किंवा भारत असेल, हे जे विषुववृत्ताच्या बाजूला आहेत ना, जिथं सूर्य जास्त आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचं, ज्याला बायोडायव्हर्सिटी आता इंग्रजीमध्ये म्हणतात की नाही, जैवविविधता असा एक शब्द आहे, हे ह्या भागात जास्त आहे. आता ज्या भागामध्ये ऊन पडणार आहे त्या भागामधली त्वचा गोरी असू शकते का? मग ज्या भागामध्ये तीव्र ऊन आहे त्या भागातली मुलं, माणसं, स्त्रिया, पुरुष ज्यावेळी ते हे लावतात,
जाहिरात येते बघा, पॉन्ड गोरं दिसण्यासाठी. पॉन्ड हेअर अँड लवली. लेझर टेट पॉन्ड्स वगैरे नाही हो, आता त्याने ते बदललं नाव फेअर अँड लवलीचं. ग्लो अँड लवली. हा, आता चमकायला पाहिजे, नुसतं गोरं दिसून चालत नाही आता फक्त. हे जे म्हणजे फेअर अँड लवली किंवा ग्लो अँड लवली घ्यायला लावणारी जी मानसिकता आहे ना, ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या, कारण ती आर्यन फिलॉसॉफीचं. ब्राह्मणी व्यवस्था ही आर्यन फिलॉसॉफी. आर्यन फिलॉसॉफी कशी आहे तर त्यांची ती जी परंपरा आहे, वंश परंपरा, ही भारतातली नाही आहे, ही बाहेरून आलेली आहे. ज्या भागामध्ये सूर्य कमी होता त्या भागातलं जे गोरेपण आहे ती त्यांच्यात आलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही श्रेष्ठ आहोत, मग आमच्यासारखंच असतील ते श्रेष्ठ, आणि आमच्यापेक्षा वेगळी असतील ती श्रेष्ठ नाही. हे अँथ्रोपॉलॉजी म्हणून जे वंशशास्त्राचा विषय आहे, मानववंश. मानववंशशास्त्राचा, त्याच्यासोबत पण जोडलेला आहे. मग तुमच्या शरीराची रचना, मग तुमच्या हाडांची रचना, मग तुमच्या डोळ्यांची घडण, मग तुम्ही कसे आहात, मग तुमचे डोळे काळे निळे आहेत की घारे आहेत, मग तुमची उंची कशी आहे, तुमचे खांदे कसे आहेत, तुमचं नाक कसं आहे, तुमचे जबडे कसे आहेत. मग ह्या सगळ्याला मिळून सौंदर्यशास्त्र म्हणतात. म्हणजे याला सौंदर्यशास्त्र हे एक तत्वज्ञान आहे खरं तर, पण त्या तत्वज्ञानाला त्यांनी स्वतःच्या प्रभावाखाली आणून स्वतःची गुणवैशिष्ट्ये दिली. मग चांगलं कशाला म्हणावं, वाईट कशाला म्हणावं, ज्याला आपण नैतिकता म्हणतो, अनैतिकता म्हणतो, ह्याचे जे निकष आहेत ना ते सुद्धा त्यांनी शोधून दिले आणि आपली माणसं ते स्वीकारतात, जे अव्यवहार्य आहे. म्हणजे पूर्वी आम्ही अशा कथा वाचायचो की मुलगी बघायला जाताना आपल्या आई वडिलांना न्यायचं नाही. का न्यायचं नाही तर त्यांचे पाय फाटलेले असतात, बोटं वाकडे असतात, सरळ बोलायला येत नाही, अंगावर कापडं नाहीत. मग कुणाला न्यायचं तर मित्रांना घेऊन जायचं, ते बरोबरीचे असतात ना, मग ते दिसायला जरा त्यातले त्यात. फाटलेले पाय त्या मुलीच्या आई वडिलांचे असतील का नाही, त्याच्या आई वडिलांचे असतील का नाही, मग बघणाऱ्यांना सुद्धा पायच का बघावत किंवा अंगावरची कापडच का बघावीत. पण आम्हाला तसं सुचवलेलं आहे की तुम्ही ह्याला महत्त्व द्या आणि तुम्ही श्रम करण्याला, कष्ट करण्याला, त्याचे जे शरीरावर परिणाम झालेले असतात त्याला महत्त्व देऊ नका. ही जी विचार पद्धती आहे ती प्रभावी विचार पद्धती किंवा तिचं वर्चस्व आपल्या मनावर असणं, त्याच्या आधारावर आपण चांगलं काय वाईट काय ठरवणं आणि काही जनसमूहांचं आपण अनुकरण करणं, हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं नाकारले. आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ असं म्हणते की जे आमचं आहे तेच श्रेष्ठ, कारण आम्ही श्रम करणारी माणसं आहोत, आम्ही कष्ट करणारी माणसं आहोत, आमच्याकडे संकलित ज्ञान जास्त आहे तुमच्यापेक्षा. जे आईत खाऊ आहे, जे श्रम करत नाही त्यांच्याकडचं ज्ञान हे कमी असतं. म्हणजे आपल्या खेड्यापाड्यातली जर पोरं आता जी ह्या जंगलातनं फिरून येणारी पोरं आहे, ती पोरं जगात कुठं जरी सोडली तुम्ही नेऊन तरी ती मरणार नाही, कारण त्यांना जंगल कळलेलं आहे, त्यांना पाणी कळलेलं आहे, त्यांना वनस्पती कळलेली आहेत आणि त्याला जीवजंतू कळलेले आहेत. मला जर स्वयं मी आता खिचडी बघत फिरू शकतो कारण मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी काय उपाशी मारायची, मी मासं मारू शकतो, मी रानात गेलो मी महू शोधू शकतो, मी कंदमुळं शोधू शकतो, एखाद्या फळावर झाडावरची फळं खावावीत की खाऊ नयेत, पानं खावावीत की खाऊ नये, मला माहिती आहे अनुभवातून. जरी वनस्पती ओळखीच्या असल्या नसल्या तरी अंदाज घेऊ शकतो आपण. अशीच जर पोरं जी शहरात जन्माला आलेले आहेत, ज्यांना भुईमुगाच्या शेंगा कुठं लागतात माहीत नाही, माहीत नसतंय, म्हणजे गाय फक्त चित्रात बघितलेली असते, म्हैस चित्रात बघितलेली असते, आणि मग कोण दूध देतंय म्हटल्यावर ते भैया दूध देते म्हणून सांगतात की नाही.
कारण तो भैया त्यांना आणून दूध घालत असतो. म्हस दूध देते, शेळी दूध देते, बकरी दूध देते, गाय दूध देते, हे त्यांनी बघितलेलं ते पाठांतरावर असतं. शिक्षकांनी जे सांगितलं तेच त्यांनी अनुकरण केलेलं असतं. जग रहाटी ज्याला आपण म्हणतो ते त्यांना अनुभूती नसते, त्याची अनुभव नसतो. आणि अनुभव नसताना जे शिकतात किंवा व्यवहार करतात त्याला पाठांतराचा व्यवहार. काही परंपरा ह्या पाठांतराला महत्त्व देणाऱ्या आहेत आणि काही परंपरा ह्या अनुभूतीला महत्त्व देणाऱ्या आहेत. म्हणजे पाठांतराला महत्त्व देणाऱ्या परंपरा आपल्या देशामध्ये तुम्ही कधी सत्यनारायणाची पूजा बघितली आहे का? कोण घालतं? बामणच घालतो, दुसरं कोण नाही ना घालत. नाही तुमच्या इकडे पण काय भटाळलेली असली तर काय माहिती. ते जे बोलतंय पूजा घातल्यावर किंवा लगीन लावताना ते जे बोलतंय तुमच्यातल्या किती जणांना ते कळतं? नाही कळत. तुम्हाला असं वाटतंय ते जे बोलतंय त्याला ते कळतंय? म्हणजे जर एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही विचारलं की आता तू जे बोललास त्याचा अर्थ सांग, आणि जर तुम्ही त्याला धरून बसले असा तुम्हाला गॅरंटी देतो त्याला बी कळत नसतं. पण त्यानं ते पाठ केलेलं असतं. बोललेल्याचं भाषांतर किंवा अनुभूती, त्याचा अनुभव ही वेगळी गोष्ट आणि फक्त पाठांतर ही वेगळी गोष्ट. या दोन्हीमधला फरक आपल्या आयुष्यात पण येतो. तुम्ही परीक्षा देता की नाही? परीक्षा तुम्हाला किती कळलं ह्याच्या आधारावर देता का पाठांतराच्या आधारावर देता? म्हणजे आपण कुठल्या परंपरेची आता पायीक झालो? ही आपली परंपरा आहे का? समजा आपण पोरांना रानात नेऊन सोडलं. आता हे मगाशी सांगत होते की वनभोजनाला मी मुलांना वर घेऊन गेले म्हणजे इथून तिथपर्यंत सगळा भूगोल अभ्यास झाला की नाही मुलांचा. मग गवत आहे, गवतामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. गवतातून चालताना कसं चालावं, खडकातून चालताना कसं चालावं, त्याला अनुभव आला की नाही. कुठल्या झाडाखाली बसावं म्हणजे खाली घाण पडणार नाही, जेवताना कुठं बसावं, कसं बसावं, हे जे अनुभव असतो तो अनुभव आणि पाठांतरित ज्ञान ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि माणसं पाठांतराला महत्त्व देणारी माणसं ज्यावेळी प्रभावी होतात आणि अनुभवाला महत्त्व देणारी माणसं ज्यावेळी मागं राहतात त्यावेळी जगाचा विकास खुंटतो. त्यामुळं आपण विनाकारण आमची संस्कृती ग्रेट आहे असं नाही म्हणत. आमची संस्कृती किंवा आमची प्रकृती ही हे जग चालवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो कसं महत्त्वाचं असतं. आमच्याकडे एक निप्पाणीला असताना एक मित्र आला आणि तो असं म्हणाला की मला असं स्वप्नात आलं की सोनं नष्ट झालं जगातलं ऑल ऑफ सडन. म्हणजे आता व्हायरस असतो कम्प्युटरला, मोबाईलला. व्हायरस लागल्यावर ते मोबाईल खराब होतो. तसं समजा सोन्याचा व्हायरस आला आणि सोनं 1-2 तासात सगळ्या जगातलं सोनं नष्ट झालं, काय बिघडेल? आर्थिक मंदी. माहित नाही जगाचं काय बिघडेल का? आणि समजा लोखंड नष्ट झालं. आता आपण इथं बसलो आणि ऑल ऑफ सडन हे लोखंड नष्ट झालं तर काय होईल? बांधकामं पडतील, घरं पडतील, काय काय होईल. आणि सगळी शेती अवजारं नसतात. कंपन्या बंद होऊन पहिले. हा, कंपन्या बंद होती सगळ्या. जाऊ दे रे. कंपनी ही काल्पनिक गोष्ट आहे, ती वास्तव गोष्ट नाही. आणि तो कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या, रजिस्टर्ड संस्था, नॉन रजिस्टर्ड संस्था ह्या गोष्टीत नंतर कवा तरी झाल्या. ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, काल्पनिक आहेत. ह्या खरी गोष्ट काय?
खरी गोष्ट आपण आपल्या उपयोगाच्या गोष्टी, महत्वाच्या गोष्टी आणि निरुपयोगी गोष्टी ह्याच्यात सुद्धा फरक करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, ह्या जगातलं सगळं सोनं नष्ट झालं तर जगात काहीही फरक पडणार नाही. पण लोखंड नष्ट झालं तर जगाचं वाटोळं. मग किंमत जास्त कशाला असायला पाहिजे? हाय का? असं का? कारण आपण योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं विचार करत नाही. आणि मग कुणीतरी सांगितलेलं आहे हे भारी असतं, मग लोखंड भारी नाही, चांदी भारी, सोनं भारी, हिरा माणिक मोती भारी. कुणी सांगितलं? कारण कुणीतरी आम्हाला सांगितलं ह्याला भारी म्हणायचं आणि ह्याला जास्त पैसे द्यायचे. जगात आता तुम्हाला कोंबड्या माहिती आहेत ना, म्हणजे त्या ह्या रानातल्या नव्ह, आपल्या गावठी नव्ह, बॉयलरच्या कोंबड्या वाढवायबद्दल काय करतात माहिती आहे तुम्हाला? इंजेक्शन दिल्यावरती 4 दिवसात 8 दिवसात 5 किलोची होते. म्हणजे आता तुम्ही मांस हे जे आहे हे निर्माण करण्यासाठीचे संशोधन केले. नवीन हृदय बसवायला लागले माणसाचं. सगळ्या जगात मूठभर माती आमच्या प्रयोगशाळेत तयार केली असं कुठं ऐकले? माती होऊ शकते का नाही होऊ शकत सांगा? कारण माती ही माती म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतो, माती ही अनेक जीवजंतूंचा जिवंत असं एकत्र आलेलं ते युनिट असतं. म्हणजे आपल्या शेतातली मुठभर माती जर तुम्ही उचलली तर त्याच्यामध्ये हजारो वर्षापासूनचे जीवजंतू असतात. आणि ज्या मातीमध्ये जास्त जीवजंतू ती माती सुपीक. जीवजंतू तयार करण्याची कुवत तयार झाली एका माणसामध्ये. मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, जीवजंतू मारण्यासाठी विष काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण जीवजंतू निर्माण करणं हे माणसाला शक्य झालेलं नाही आणि होणारही नाही. कारण माणूस हा स्वतः एक जीवजंतू आहे. तो दुसरा कसा निर्माण करेल? माणूस कम्प्युटर निर्माण करेल. माणूस ते चालतं बोलतं मशीन, रोबोट तो तयार करेल. पण माणूस जीवजंतू तयार करू शकत नाही. त्यामुळं माती तयार करू शकत नाही. मग महत्वाचं काय? हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही आणि आपण ह्या गोष्टीला महत्व देत नाही तोपर्यंत मातीसोबत व्यवहार करणारा माणूस श्रेष्ठ की मातीतनं तयार झालेल्या वस्तूवर प्रक्रिया करणारा माणूस श्रेष्ठ, याची आपण तुलना करत नाही. आणि मग आपण शेतकऱ्याला आता जे महत्व देत नाही, शेती करणाऱ्या पोरांची लग्न होत नाही. म्हणजे आमच्या इकडे तर इकडे बी असतील तसं ना, म्हणजे स्वतःची जमीन गहाण टाकणार, संस्थेला पैसे देणार आणि त्या संस्थेमध्ये कारकून नाही तर शिपाई म्हणून नोकरीला लागणार. आणि मग कारकून आणि शिपाई असला तर त्याचं लगीन होतंय, पण ते शेतकरी असला तर त्याचं लगीन का होत नाही? कारण शेतकरी घाणेरड असतो, त्याला जनावरांच्या सोबत राहायला लागतंय, त्याला मातीसोबत राहायला लागतंय, त्याला असे व्यवहार करावे लागतात की ज्याच्यामुळं त्याच्या अंगावर घाम येतो, त्याला श्रम करावे लागतात. आणि श्रम करणारा शूद्र असतो आणि श्रम न करणारा श्रेष्ठ असतो, ज्याला आपण ऐत खाऊची संस्कृती असं म्हटलेलं आहे. आणि मनुस्मृतीनं त्याला ब्राह्मणी संस्कृती असं म्हटलेलं, किंवा मनुस्मृतीची संस्कृती असं म्हटला तरी चालेल. आपल्या सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये हेच आहे, अभ्यासक्रमामध्ये आपल्या हेच आहे. आपल्या कथा चांगल्या कुठल्या, कथा वाईट कुठल्या,
ग्रेट कोण, मोठा कोण, हे सगळं जे आपण ठरवतो त्याच्यामध्ये ही विचार पद्धती महत्वाची. आता ह्या तत्वाच्या आधारावर आपण जर विभागणी करायची ठरवली तर 2 संस्कृत्या आपल्या समाजामध्ये आहेत. त्यातली एक संस्कृती अशी आहे की जी सत्य आहे त्याला घेऊन चालणारी संस्कृती. म्हणजे श्रम महत्वाचा आहे, शेती महत्वाची आहे, जनावरं महत्वाची आहे, जीवजंतू महत्वाचे आहे. आणि जीवजंतू जेवढे जास्त, जेवढे बायोडायव्हर्सिटी जास्त, तेवढी श्रीमंती जास्त, असं मानणारी एक परंपरा आहे. आणि श्रम हे कनिष्ठ आहे, श्रम करणारा कनिष्ठ आहे, जीवजंतूंच्या सोबत जगणारा कनिष्ठ आहे, आणि जो जीवजंतूपासून अलिप्त राहतो तो श्रेष्ठ आहे, असं म्हणणारी एक संस्कृती. त्याला आपण बहुजनांची संस्कृती म्हणू पहिल्या संस्कृतीला, आणि दुसऱ्या संस्कृतीला आम्ही ब्राह्मणी संस्कृती असं म्हणतो. तुमच्या बोलण्यातनं, वागण्यातून ह्या 2 संस्कृतीमधला संघर्ष येत असतो. तुम्ही लिहिलेल्या लेखातून तो येतो, तुम्ही लिहिलेल्या कवितेमधून तो येतो, तुम्ही लिहिलेल्या वेगवेगळ्या व्यवहारातून तो येतो. आता याच्यात आणखी एक मुद्दा महत्वाचा येतो, तो असा आहे की जी संस्कृती जीवजंतूंच्या सोबत जगते किंवा ज्या संस्कृतीला जैवविविधतेचं महत्त्व कळलेलं असतं, ती संस्कृती हिंसेचं समर्थन करत नाही. म्हणजे मारणं, बोटाला मारून खाणं ही गोष्ट वेगळी, आणि मारणं त्याचं अधिष्ठान, तात्विक अधिष्ठान देणं मारण्याला, हिंसेला, हे ह्या संस्कृतीमध्ये नाही आहे. म्हणजे मगाशी मी जसं म्हणालो की सत्य किंवा श्रमाला महत्त्व देणं, श्रमिकाला महत्त्व देणं, जीवजंतू जनावरांना महत्त्व देणं, माती पाणी यांना महत्त्व देणं, सूर्याला महत्त्व देणं, हे एका संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या सगळ्याला नाकारणं हे एका दुसऱ्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. तर 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो ह्यातल्या फरकाच्या. म्हणजे हिंसेवरून निघालं. तुम्ही होम करता की नाही लग्नात, बघितलंय का नाही? होम करत्याला होमामध्ये काय काय घालतात? आणि गौऱ्या आणि तूप. त्याला तूप म्हणायचं नसतं, त्याला गोरस म्हणायचं. गोरस म्हणजे गाईचा रस. लग्नाचा मुहूर्त काढताना गोरज मुहूर्त असं म्हणतात, माहिती आहे का तुम्हाला? ऐकलंय काय कधी शब्द? आता काय लगीन कवा बी ठरवतात, त्यामुळे काय तो प्रॉब्लेम गेला. नसलेला काढून कशाला चर्चा करा. हे जे यज्ञ आहे, होम हा यज्ञाचं प्रतीक आहे. तो कोणी करायचा असतो? होमाला कोण बसतं? यज्ञ करायला कोण बसतं? अस्पृश्य माणूस बसतो का गावातला? ओबीसी बसतो का? एसटी बसतो का? यज्ञ करायला कोण बसतं? ब्राह्मण. यज्ञ करणाऱ्याकडे यज्ञोपवीज असावं लागतं. यज्ञोपवीज म्हणजे काय माहिती आहे कुणाला? यज्ञोपवीज म्हणजे यज्ञातून आलेला धागा. ती गळ्यात कुठला धागा? जावळ जावळ. जावळ नव, जावळ म्हणजे केस. यज्ञोपवीज हे फक्त यज्ञ करण्याचा अधिकार असलेल्या माणसांना घातलं जातं. मग आपल्याकडे यज्ञोपवीज कोण घालतं? म्हणजे यज्ञ कोणी करायचा? ब्राह्मणानं करायचा. सगळ्यांनी करायला चालतो का? नाही. शेती करायला सगळ्यांना चालते की नाही? मग यज्ञ का नाही चालत? हे वैशिष्ट्य आहे. जाती व्यवस्थेचं समर्थन करणं, उतरंडीचं समर्थन करणं,
स्पेसिफिकेशन किंवा ज्याला एकदम काही लोकांना वेगवेगळ्या सवलती, आता आरक्षणाचा लढा सुरू आहे की नाही, कुणबी, कुरवाडी, रयत, मराठा आणि सरंजामदार मराठा, असं आम्हाला पण सवलती पाहिजे. ही प्रोसेस कुठनं सुरू झाली? तर ही प्रोसेस मनुस्मृती. आरक्षण हे मनुस्मृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि अनारक्षण, खरं तर आता ही जी मराठा समाजातली मुलं लढायला लागली की आरक्षण मोडण्यासाठीची लढाई आहे, डिरिझर्वेशनची लढाई आहे, पण त्यांना ते कळत नाही. पहिल्यांदा जे मनुस्मृतीनं आरक्षण करून ठेवलंय, यज्ञ कोणी करायचा? ब्राह्मणांनी. शेती कोणी करायची? आणि क्षत्रियांनी लढाई करायची, मारायचं असतं मैदानात. आणि राज्य मिळालं की ब्राह्मणाकडनं राज्याभिषेक करून घ्यायचं. तो जर म्हणाला तू राजा, तरच तू राजा. म्हणजे मग कुठे गेलं परत? तू मैदानात मर, तुझी सगळी पिढी मरू देत, तुझ्या घरातली सगळी मरू देत, तू राजा नाही होऊ शकत. क्षत्रियानं नुसतं मारायचं असतं. कुणब्याने शेती करायची, शेतकऱ्यानं शेती करायची, वाण्याने काय करायचं, अस्पृश्य. मनुस्मृतीनं सांगून ठेवली. उतरण ह्याला स्पेसिफिकेशन द्यायला पाहिजे, म्हणजे सवलत. आता काही जण म्हणतात की नाही घरात, मी शाळा शिकलोय, मी नाही शेण काढायला जाणार म्हणतात की नाही. जी शाळा शिकलेली नाहीत आणि आपण पण म्हणताना हे शेण काढायला लागेल जा शाळेला म्हणतोय की नाही, हे आपल्यावरचा ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रभाव. म्हणजे शाळा शिकले की त्याला काहीतरी वेगळे सवलती, मग त्यानं काम नाही करायचं. तो पुरुष आहे ना, मग त्यानं नाही चूल पेटवायची, हे हरामखोरी आहे. हे ह्याला काय व्यवहारात काहीही ह्याला आधार नाही आहे. पुरुष आहे म्हणून सवलत, तशी ब्राह्मण आहे म्हणून सवलत. कशाची? यज्ञ करण्याची, बसून खाण्याची, पूजा करण्याची. फक्त त्या जातीत आला म्हणून मान. काकाला चड्डी धुवायला येत नाही पण त्याच्या पाया पडायचं सगळ्या ब्राह्मणाच्या. का? तर तो ब्राह्मण जातीत जन्माला आला म्हणून, जन्मजात. हे जे रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन मनुस्मृतीचं आहे. जंगलाची मालकी कोणाकडे? आपण म्हणायला पाहिजे आदिवासी नसते, ती राजाकडे असते. त्यानंतर ती खाजगी मालकी सुरू झाली इंग्रजांच्या काळापासून. जमिनीची मालकी कोणाकडे? राजाकडे आणि ब्राह्मणाकडे, दोघांच्याकडे असते. हे मनुस्मृतीने सांगितलेलं आहे. त्यामुळं बाकीची सगळी कुळं झाली. म्हणजे स्पेसिफिकेशन, हक्क, विशिष्ट हक्क. जे म्हणतात की नाही, मग कवी आहे मग तो दारू पिणारच, किंवा कलावंत आहे सिनेमामध्ये मग तो असं वागणारच, हे हरामखोरी आहे. म्हणजे कलावंत असला की त्याला सवलत, असं जे आहे. किंवा विद्वान आहे म्हणजे तो त्याला हक्क आहे. खोटा आहे, खरं नाही आहे. बुद्ध विद्वान होता की नाही, मग दारू पित होतं. बसवण्णा विद्वान होता की नाही, तुकोबा विद्वान होता ना, कवी होता ना मोठा, दारू पित होता. म्हणजे तुम्ही वेगळे हक्क मागणं कशाच्या तरी आधारावर, ही विचार पद्धती आपली नाही आहे. ही विचार पद्धती रिझर्वेशनची, ही मनुस्मृतीची विचार पद्धती आहे. तशी ती जी आहे, यज्ञाला बसण्याचे हक्क, यज्ञोपवीत जाणवं, हे फक्त ते ज्याला देतात त्याच्याकडे असतं. त्याच्या आधारावर त्याने शिवाजी महाराजांना शूद्र म्हटलं. शिवाजी महाराज कोणाचा माणूस होता? कुठल्या जातीतला होता? मराठा, हं? कुणबी. शिवाजी महाराजांची जात सांगा की. शुद्र. हं. त्यावेळी जात-पात नव्हती. कुणबी आणि शूद्र हे दोन्ही शब्द व्यवस्थेत बसणारे आहेत. मराठा हा शब्द फालतू आहे. तो शब्द तयार केलेला शब्द आहे. जसा हिंदू हा शब्द तयार केलेला शब्द आहे, तसं मराठा हा शब्द जातवाचक नाही आहे. मराठा हा शब्द समूहवाचक आहे. काही लोकांनी त्याला जात बनवली, पण ती खोटी आहे. म्हणून आता संघर्ष सुरू झालेला आहे की कुणबी, कुरवाडी, रयत आणि सरंजामदार यांना एकत्र येऊन ते मराठा म्हणायला लागल्यामुळे तो प्रॉब्लेम तयार झाला. शिवाजी महाराज मराठा नव्हते, शिवाजी महाराज कुणबी होते, म्हणून ते शूद्र होते. म्हणून त्यांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. आठवते ना, राज्याभिषेकाला विरोध झाला होता, हे तरी आठवते की नाही? कुणी कुणी केला होता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध? त्यानं राज्याभिषेक केला रे.
बामणांनी केला आणि 96 कोळी मराठ्यांनी शिवाजी महाराजाला सांगितलं का, काय बामणांचा ऐकू नकोस, आम्ही सगळे मराठे तुझ्या सोबत आहे, चल तू राजा, असं कोण मराठा म्हणाला होता? हाय का इतिहासात कुठं? हाय? नाही ना. जे सरंजामदार मराठे होते ते बामणांचं ऐकत होते, त्यामुळे ते शिवाजी महाराजांच्या विरोधात होते. म्हणून शूद्र शिवाजीच्या बाजूनं त्यावेळेला सगळ्या 12 बलुतेदार जाती आल्या, दलित आदिवासी आले, भटके विमुक्त आले, पण 96 कोळी मराठे आले कारण ते मनुस्मृतीमध्ये वर आहे, ते स्वतःला वरचं समजतात. म्हणून जावळीचे मोरे काय म्हणाले शिवाजी महाराजांना, तू कसला चिचुक एवढा राज्याचा राजा, मी दिल्लीचा राजा म्हणत होता मोरे, कारण ते औरंगजेबाची गुलामी त्याला चांगली वाटत होती, राजा समजत होता तो स्वतः. हा जो फरक आहे, हा फरक आपण बोलताना दुर्लक्षित करायचा नाही. हिंदू हा शब्द प्रयोग जसा क्राफ्टेड म्हणतात इंग्रजीमध्ये, म्हणजे घडवलेला आहे, तो तयार केलेला आहे, शब्द पाडलेला, कवी शब्द पाडतात बऱ्याच वेळा नवे नवे, तसा हा पाडलेला शब्द आहे. तसं मराठा हा शब्द पाडलेला आहे, खरा नाही जाती व्यवस्थेतला. हे जे यज्ञ आहे, हे यज्ञ जसं जाती व्यवस्थेचं समर्थन करणार आहे, तसाच हा यज्ञ हिंसेचं समर्थन करणार आहे. म्हणजे आत्ताच्या लग्नात तुम्ही नुसते तांदूळ जाळता, तूप जाळता, लाकडं जाळता, वेगवेगळी धान्य जाळता, पण पूर्वी ह्या यज्ञामध्ये जनावरं मारली जायची, गायी मारल्या जायच्या, माणसं मारली जायची आणि त्यांची आहुती दिली असं म्हणायचे. मग ह्या गायी किती मारत होते? हजारानं मारत होते आणि सगळीजण त्या यज्ञाच्या भोत्यानं बसून ते भाजून खात होते. सगळ्यात जास्त गायी कोण खात होतं तुम्हाला माहिती आहे? ब्राह्मण खात होते. जर तुम्ही संस्कृत आणि त्याच्या आधारावरचा जर भाषांतरं वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी मनुस्मृतीचं समर्थन करणारी परंपरा, जी जाती व्यवस्थेचं समर्थन करणारी परंपरा आहे, ही परंपरा हिंसेचं समर्थन करणारी, म्हणजे लढाया घडवणं, मारणं माणसं, जंगल जाळणं. म्हणजे ते जर तुम्ही अरण्यकांड वाचलं रामायणात तर जंगल त्यांनी जाळलं का, तर तिथं नाग वस्ती होती. नाग म्हणजे साप नव्ह, नागवंशीय लोक म्हणजे आदिवासी आपण ज्यांना आता म्हणतो, त्या आदिवासींचं जंगलच जाळायचं. साधी गोष्ट आहे काही. त्या परंपरेनं विचार करणारी माणसं आज पण समाजामध्ये आहेत आणि ही माणसं दंगली घडवतात, ही माणसं ठरवून खून करतात. गांधीजींचा खून केला, तुकोबाचा खून केला, दाभोळकरांचा खून केला, पानसरेंचा खून केला, आणि काय नावं सांगू शकताय तुम्ही? कलबुर्गींचा खून केला, गौरी लंकेशचा खून केला. का केला? रोहित विमलाचा संस्थात्मक खूनच म्हणतात. ही माणसं मारणं त्यांना काहीही चुकीचं वाटत नाही, कारण त्यांचा विचार बदलण्यावर विश्वास नाही, ते विचाराला महत्वच देत नाही. त्यामुळे ती माणसं मारण्याला महत्व देतात, जनावरं मारण्याला महत्व देतात. फरक कसा पडतो सांगतो पुढचा मुद्दा. कंटाळा आला? पुढचा मुद्दा असा की फरक ह्याच्यात कसा पडतो की जी माणसं रोपटं लहानाचं मोठं भात लावतो की नाही, आपण झाडं लावतो. सगळ्या संस्कृतीमध्ये झाडं लावणं नाही, क्राफ्टिंग ज्याला म्हणायचं. क्राफ्टिंग म्हणजे इथलं झाड काढायचं, दुसरीकडे लावायचं. हे सगळीकडे नाही आहे. झाड उपटायचंच नाही, हे काही संस्कृतींचं वैशिष्ट्य आहे. आमच्या इकडे शेतकरी तंबाखू लावतात, मिरच्या लावतात, भाताचा तरवा टाकून भात लावतात, त्याला लावण म्हणतात. इकडे काय म्हणतात? आवणी म्हणतात. हे लावणं म्हणजे एका ठिकाणची मुळं काढून दुसऱ्या ठिकाणी रोवणं, हे काही संस्कृतीमध्ये नाहीच आहे.
पण काही संस्कृतीमध्ये आहे. जी माणसं एखादी गोष्ट लहानाची मोठी करतात, म्हणजे ती सांभाळतात, तिची काळजी घेतात, तिची निगा घेतात, ती माणसं त्या वस्तूबद्दल त्यांचं एक नातं तयार होतं. म्हणजे आमच्या इकडं जर लहानाची घरातली मोठी म्हस केली, रेडी म्हस, आणि ती जर विकायची पाळी आली तर घरातलं माणूस मेल्यासारखं शेतकरी आपलं जनावर विकताना सुद्धा रडतात. म्हणजे कासरा जर बैलाचा दुसऱ्याच हातात द्यायचा आहे पैसे देऊन, तरी माणसं धाय मोकळून रडतात. घरातलं कुत्रं मेलं तरी माणसं रडतात की नाही. ही एक परंपरा आहे, जी परंपरा निर्माण करते. याला आपण इंग्रजीमध्ये क्रिएटर असं म्हणतो, म्हणजे निर्माण करणारी परंपरा. आणि नुसतं नष्ट करणारी एक परंपरा, त्यांना निर्माण करायला येत नाही. एखाद्या बामणाला तुम्ही तूप खायला सांगितलं ते खातंय, पण गाईचं शान काढतंय का? त्याला त्यातलं काही कळत नाही. तर गाईचं दूध काढणं जमल का त्याला? म्हणजे गाईचं दूध आणि म्हशीचं दूध काढण्यात थानामध्ये पिळताना फरक आहे. तुम्हाला माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? राठ थान कुठलं असतं? गाईचं काय म्हशीचं? ते जास्त पिळायला लागतं, म्हणून माणसं असं करतात. आणि तुम्ही जर गाईचं थान पिळायचं ठरवलं, तुम्ही असं जरी पिळलं तरी त्याच्यातनं हे कशातनं कळतं? अनुभवानं. जनावरांच्या सोबत तुम्ही जनावरासारखं जगला तर हे कळतं. त्यामुळे एक परंपरा हिंसेचं समर्थन करणारी, मारणं, त्यांना काय वाटत नाही. मग ते यज्ञाच्या नावानं असेल, ते सत्तेसाठी असेल, ते डावपेचाचा भाग म्हणून असेल, खोटं नाटक काव्यबाजपणा करून असेल, ती मारतात. माणसं, जनावरं, काही मारतात ते. आणि एक परंपरा ह्या सगळ्याची निगा घेणारी परंपरा आहे, वाढवणारी परंपरा आहे, संस्कार करणारी परंपरा आहे. ह्या परंपरेचा फरक असा होतो की बुद्धाचं एक सूत्र आहे, त्याला मंगलसूत्र असं म्हणतात. आणि त्या मंगलसूत्रामध्ये बुद्ध असं म्हणतो की सगळ्यांचं भलं होऊ द्या. सगळ्यांचं म्हणजे कोणाचं? फक्त माणसांचं नव्हं. म्हणजे माझं पण भलं होऊ देत, पण तुझं पण भलं होऊ दे. माझ्या मित्राचं पण भलं होऊ दे, माझ्या शत्रूचं पण भलं होऊ दे. मला जी प्राणी मदत करतात त्यांचं भलं होऊ दे. जे जंगलात प्राणी आहेत त्यांचं पण भलं होऊ दे. जे पाण्यात प्राणी आहेत त्यांचं पण भलं होऊ दे. जे मला दिसतात त्यांचं पण भलं होऊ दे. आणि जे मला दिसत नाही पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण भलं होऊ दे. याला मंगलसूत्र म्हणतात. म्हणजे जे जिवंत आहेत ते सगळे महत्वाचे आहेत, आणि ते असले तर मी आहे. म्हणजे जीवजंतूवर माणसाचं अस्तित्व अवलंबून. आता काही शास्त्रज्ञ काय म्हणतात, मधमाशी जर नष्ट झाली तर 3 वर्षात सगळं जग निर्वंश होणार आहे. म्हणजे मधमाशी का महत्वाची आहे? मधमाशी काय, किंवा कुठलाही जीवजंतू असू दे, मातीतला असू दे, हवेतला असू दे, प्राण्यातला असू दे, हे नष्ट झाले की माणूस नष्ट होणार आहे. म्हणून एक परंपरा ह्या सगळ्या अस्तित्वाबद्दल काळजी करते, चिंता करते की हे चांगलं राहिलं तर आपण राहणार आहे असं म्हणून. आणि एक परंपरा हे सगळं नष्ट व्हावं आणि मीच तेवढा शिल्लक राहावा असं विचार करणारी परंपरा आहे. ही परंपरा आपल्यामध्ये पण असते, प्रत्येक माणसामध्ये असते. यातली एका परंपरेला आपण ब्राह्मणी परंपरा म्हणतो आणि दुसऱ्या परंपरेला आपण बहुजनांची परंपरा म्हणतो. मी मगाशी सांगितलं ते एका बाजूला जाती व्यवस्थेचं समर्थन करणारे आहेत, एका बाजूला जाती व्यवस्था नष्ट करावी आणि सगळे चांगले समान राहावेत असं म्हणणारे आहेत. एका बाजूला स्त्री कमी लेखणारे आहेत आणि एका बाजूला स्त्रीला समान वागणूक दिली पाहिजे असं म्हणणारे आहेत. एका बाजूला शेती, श्रम, कष्ट करणारे आणि ते चांगली माणसं आहेत असं म्हणणारे आहेत. एका बाजूला शेती करणारे किंवा श्रम करणारे हे शूद्र, त्यांचं चांगलं नाही असं म्हणणारी माणसं आहेत. ह्या 2 परंपरेमधला संघर्षामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून आपण हे
बुद्धाची परंपरा, महावीरांची परंपरा, जी सगळ्यांची काळजी घेणारी परंपरा आहे, विषमता नाकारणारी परंपरा आहे, जाती व्यवस्था नाकारणारी परंपरा आहे, संकलित ज्ञानाला महत्त्व देणारी परंपरा आहे आणि त्या ज्ञानाला महत्त्व देणारी. म्हणजे बसवण्णा असं म्हणतात की तुम्हाला जर अनुभव नसेल एखाद्या गोष्टीचा तर तुम्ही शहाणपण सांगायचं म्हणजे वचन आहे असं त्यांचं. म्हणजे त्या वचनामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे, ज्याचा तुला अनुभव नाही ना, मग तू बोलू नकोस. तू जर श्रम केलं, तू जर काम केलं, तू जर बोलतोस ते व्यवहारात आणून दाखवलं तरच आम्ही तुझं ऐकणार. आणि तू जर नुसताच बोलत असशील तर ऐकणार नाही, असं बसवण्णांचं वचन आहे. त्याचं उदाहरण असं आहे की बसवण्णांचं तत्वज्ञान सगळीकडे पोचलेलं होतं. म्हणजे आता आपण जम्मू काश्मीर म्हणतो की नाही, तिथं सुद्धा ते तत्वज्ञान पोचलेलं होतं. आणि तिथला एक राजा होता शंकर नावाचा. शंकर हिमालयात लय आहेत बरं का. तिकडनं तो राजा तो स्वतःची एक सैन्याची तुकडी नेमकी, म्हणजे काय म्हणायचे ते, एखाद्या राजासोबत त्याच्या संरक्षणासाठी असते की बॉडीगार्ड म्हणा आताच्या भाषेत, अंगरक्षक, अशी एक तुकडी घेऊन कर्नाटकात येतो. म्हणजे आत्ताचा कर्नाटक, पूर्वीचं ते कर्नाटक नव्हतं, त्या भागात येतो. तो राजा असतो. मग त्याच्यासोबत हत्ती असतात, घोडे असतात, अंगरक्षकांचं दल असतं, खजिना असतो. आणि तो तिथं बसवण्णांच्या सोबत चर्चा करायला येतो. तर त्या दारामध्ये एक शरण बसलेला असतो. शरण म्हणजे आपण संत म्हणतो की नाही, असं ते कर्नाटकातले शरण चळवळीचे लोक त्याला शरण म्हणतात, किंवा शरण संत असं म्हणायला हरकत नाही. तो पूर्वाश्रमीचा न्हावी असतो. तो दारात बसलेला असतो. तो विद्वान असतो. तो अडवतो त्याला, त्या राजाला. तो राजा म्हणतो नाही, मला बसवण्णांना भेटायचं आहे, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे तत्वज्ञानाची. तो शरण त्याला विचारतो, तू कुठनं आलास? तर ते म्हणतोय मी जम्मू काश्मीरमधनं आलोय, राजा आहे. ते म्हणतोय असू देत, तू आज काय केलास? तर राजानं काय करायचं असतं म्हणतो. आंघोळ केली, अत्तर मारला अंगावर, ते स्वतःचे सगळे सैनिक घेतले आणि आलो तुमच्याकडं खाऊन पिऊन. ते म्हणला आज तू काय श्रम केलास का? नाही. श्रमाचं खाल्लास का? नाही. मग म्हणलं तू आत यायचं नाही, तुझं तत्वज्ञान कोण ऐकलं? ते त्याला तिथनं पाठवतंय. मग ते परत येतोय, अहो मला काहीतरी उपाय सांगा. मग आपल्याकडे पण उपाय सांगतात ना, ते काहीतरी उपाय सांगा असं असतंय की आपल्याकडे. तसं तो त्याला उपाय सांगा म्हणतो. म्हणजे तुला सोपा उपाय सांगू का? जंगलात जा, तुझं तू लाकडं गोळा कर, आणि लाकडं विकली जातात बाजारात, कारण चुली पेटायची असतात. त्यामुळं ते जंगलातील लाकडं गोळा कर, ती बाजारात विक, त्याचं तू धान्य घे, तांदूळ घे, ते शिजव, ते खा, आणि मग इकडे ये. तोपर्यंत तू इकडे येऊ नकोस. तो राजा तो लाकडं विकायला जाईल का? पण त्याला बसवण्यासोबत चर्चा करायची इतकी आगतिकता होती की तो माणूस खरंच जंगलात जातो. ती मोळी लाकडाची बांधतो आणि ती नेऊन बाजारात उभा करतो. जिथं त्यानं मोळी उभा केली तिथं आज पण एक शिल्प आहे. आणि त्या माणसाचं नाव त्याने तीन मोळी विकून त्यानं तांदूळ घेतले म्हणून त्याचं मोळी शंकर, नुसता राजा शंकर नव्हतं, मोळी शंकर असं नाव त्या संताचं. तो संत झाला नंतर. त्यावेळी त्यानं असं लिहिलेलं आहे की जर तुम्हाला श्रम करायचा अनुभव नसेल तर तुम्ही सांगितलेलं तत्वज्ञान पोचाट असतं, त्याचा काय उपयोग नाही. जो काम करतो त्यामुळे काय कवे कैलास असं त्यांचं एक घोषवाक्य आहे. म्हणजे जो श्रम करतो तोच मुक्ती पाहू शकतो. जो श्रम करत नाही, आयतं खातो, तो मुक्त होऊ शकत नाही. आता हे जर वाक्य तुम्ही घेतलं बसवण्णांचं, तर ही परंपरा बुद्धाची पण आहे. बुद्धाला तथागत म्हणायचे. तथागतचा अर्थ काय आहे फोडलं तर, जर तुम्ही बोलता तसे वागता आणि वागता तसंच बोलता तर मग तुम्ही तथागत. तुकोबाचा एक अभंग आहे, त्याची वंदावी. म्हणजे जे बोलतंय वेगळं आणि वागतंय वेगळं
आतला एखादा पुढारी ह्याच्यात बसेल काय आता? नाही. शिंदेच्या सोबतचा, अजित पवार सोबतचा पण बसेल काय ह्याच्यात? नाही. बोले तैसा चाले. म्हणजे हे वाक्य आहे ना, हे वाक्य तुमचं वर्तन, तुमचा व्यवहार आणि तुमचे विचार सुसंगत असले पाहिजे. आणि विचार आणि व्यवहार जर सुसंगत नसतील तर तुम्ही आमच्या परंपरेत बसत नाही असं सांगणारी परंपरा ही परंपरा आहे. श्रमाला महत्त्व देणारी परंपरा आहे. त्यामुळे ह्या दोन परंपरेच्या मधला मूल्य संघर्ष झाला म्हणायचं. चांगलं काय वाईट काय ठरवणारा हा अखंडपणे आपल्याकडे समाजकारणामध्ये आहे, साहित्यामध्ये आहे, राजकारणामध्ये सुद्धा आहे. म्हणजे आपण जर राजकारण करायचं ठरवलं तर मग कोणाच्या बाजूनं? तर मग आपली परंपरा आपल्याला निवडावी लागते की कोणाच्या बाजूनं पण जाऊन. रामाच्या नावानं माणसं मारणारी माणसं आदर्श असू शकतात का? नाही. नाही असू शकत. त्यामुळं तुम्ही राजकारण करताना, समाजकारण करताना, कविता लिहिताना कोणाच्या बाजूने लिहिता? शेतकरी कष्टकरीच्या बाजूने लिहिली पाहिजे. श्रमाच्या बाजूने की श्रमाच्या विरोधात? श्रमाच्या बाजूने. श्रमाला न्याय देणारे की श्रमाला मूर्खात काढणारे? श्रमाला न्याय द्या. श्रमिकाच्या बाजूने की श्रमिकाच्या विरोधात? श्रमिकाच्या बाजूने. गोऱ्या मुलींचं वर्णन करणारे की सगळ्याच मुली चांगल्या असतात असं? म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची मूल्य तपासून घ्यायला पाहिजेत. याचा अर्थ तुम्हाला तुमची दृष्टी कमवायला लागते एखाद्या गोष्टीकडे बघण्याची. आणि ही दृष्टी ही तुम्ही जर कमावली एकदा तर तुम्हाला आपला सांस्कृतिक संघर्ष काय चालू आहे, राजकीय संघर्ष काय चालू आहे, साहित्यिक संघर्ष काय चालू आहे हे तुम्हाला त्याच्यातून लवकर कळू शकतं. कंटाळा आला? नाही. ठीक आहे. आता काय प्रश्न असले तर विचारा, नाहीतर थांबूया म्हटल्यास तर थोडा वेळ थांबूया.